नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आपल्याला बघायचं आहे. लोणचं आज बनवणार आहोत. लोणच्यासाठी लागणारं साहित्य इथं किती प्रमाणात घ्यायचं ते बघून घ्यायचं आहे. अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आज आपण पारंपरिक पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत. आज आपल्याला बनवायची आहे कच्च्या कैरीचे लोणचं. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं आपण आता सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आता आपण बघून घेणार आहोत. लोणचं ही रेसिपी वर्षभर चालणारी आहे. हे लोणचं आपण व्यवस्थित टापटीपमध्ये बनवलं तर हे वर्षभर व्यवस्थित टिकतं. खरं तर बघायला गेलं तर ही रेसिपी खूप सोपी आणि सिंपल आहे. बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकंच साहित्य लागतं. लोणचं टाकण्यासाठी कैरीची निवड व्यवस्थित करावी. कैरी मोठी असावी आणि दळवाली असावी. दळ म्हणजे तिला गर जास्त असावा. अशा पद्धतीने कैरी निवडायची, जेणेकरून लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं आणि ते खराब होत नाही. माझी एक मैत्रीण गुजरातमध्ये राहते. तिने मला ही लोणच्याची रेसिपी विचारली. मी तिला विचारलं, तू तुझ्या पद्धतीने कसं बनवते? ती म्हटली की या साईडला लोणचं ज्या कैऱ्या असतात त्या फोडून त्यांना हळद आणि मीठ लावून रात्रभर तसंच ठेवलेलं असतं आणि मग ते दुसऱ्या दिवशी वाळवून मग त्याचं लोणचं टाकतात, असं त्या मैत्रिणीने मला सांगितलं. पण जेवढी सोपी रेसिपी आपली आहे तेवढी कोणाकडचीच या लोणच्याची रेसिपी नाही आहे. खूप छान पद्धतीने आपण लोणचं बनवतो. इथं आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 6 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. धुवून त्यांना पुसून घेतलेल्या आहेत. वरचे जे देठ आहेत ते सुरीच्या साह्याने काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या कैऱ्या इथं फोडून घेतलेल्या आहेत. बघा, खूप छान पांढरं शुभ्र कैरी आहे. ही कैरी आमच्या शेतातलीच आहे. अशा पद्धतीने या दादानी मला या कैऱ्या फोडून दिलेल्या आहेत. बघा, सर्व व्यवस्थित कैऱ्या या इथं जवळपास फोडून झालेल्या आहेत आणि मग ह्या कैरींना व्यवस्थित 1-1.5 तास फॅनखाली आपल्याला वाळवायच्या आहेत. पहिले याच्यात जे त्याच्यामध्ये ज्या कोळ निघतात त्या काढून घ्यायच्या आहेत. काढून पुसून घ्यायचं आहे आणि पुसल्यानंतर 1.5-2 तास फॅनखाली वाळत घालायच्या आहेत. इथं मी ही रेसिपी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे, तुम्ही त्याच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा. तुम्हाला नक्की जमेल. व्यवस्थित सर्व साहित्य राहिले की रेसिपी व्यवस्थित बनते. इथं आता ह्या कैऱ्या फोडून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या सर्व फोडी केलेल्या फॅनखाली वाळत घातलेल्या आहेत. बघा, 2 ते 3 तास राहू द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला लोणचं टाकून घ्यायचं आहे. आता लोणच्यासाठी आपल्याला खार बनवायचं आहे. त्याच्यासाठी साहित्य काय आहे ते इथं बघून घ्यायचं आहे. इथं मी शेंगदाणे तेल घेतलेलं आहे 1.5 किलो. मी या तेलाला गरम करून घेणार आहे. अगदी मंद आचेवरती हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर या तेलाला थोड्या वेळ राहू द्यायचं आहे आणि मग आपण जे साहित्य आता बनवतो आहे ते आता इथं बघून घ्यायचं आहे.
इथं मीठ घेतलेलं आहे मी 1 किलोमधनं याच्यामध्ये मी अर्धा किलो मीठ वापरलेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये मी अर्धा किलो राईची डाळ घेतलेली आहे, ही पण टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिठावरती ही पसरून घ्यायची आहे. आता जे आपण साहित्य याच्यावरती एक एक करून टाकणार आहोत ते इथं बघून घ्यायचं आहे. इथं मी मेथी घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने परातीमध्ये टाकून घेतलेली आहे. इथं मी बडीशोप घेतलेली आहे, तीही बारीक करून घेतलेली आहे आणि तीही परातीमध्ये आता आपल्याला टाकून घ्यायची आहे बघा. अशाच पद्धतीने सर्व वस्तू मी बारीक करून घेतलेल्या आहे आणि एक एक करून परातीमध्ये टाकून घेतलेल्या आहे. इथं धने मी बारीक करून घेतलेले आहेत, तेही टाकून घेतले परातीमध्ये. अशा पद्धतीने पसरून द्यायचं आहे. इथं मी काळं मिरं घेतलेलं आहे, तेही क्रश करून घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे. इथं लवंग घेतलेली आहे, क्रश करून घेतलेलं आहे, तेही टाकून घेतलेलं आहे. पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये आता आपण हिंग टाकून घेणार आहोत. हिंग घेतलेला आहे गरजेनुसार, तोही टाकून घेतलेला आहे. आणि इथं आपण लोणच्यासाठी लसणची चटणी बनवलेली आहे, तीही आपल्याला परातीमध्ये टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही चटणी मी बनवून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य अशा पद्धतीने आपल्याला परातीमध्ये एकत्र टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजलं जाईल. आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलंच आहे, ते आता गरम झालेलं आहे बघू. त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मेथीचे दाणे टाकून बघायचे आहेत. तेल गरम झालं आहे की नाही ते बघूया. तेल तर व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत. इथे मी जे क्रश केलेले दाणे तेच घेते कढईमध्ये टाकायला, पातेल्यामध्ये टाकायला बघा. अशा पद्धतीने बघून घ्यायचे तेल गरम झाले की नाही. हे खूप कडक तेल झालेलं आहे गरम. आता एका साईडला हे तेल उतरून घ्यायचं आहे, ठेवायचं आहे थोडा वेळ आणि मग नंतर आपल्याला थोडं थोडं करून या सर्व साहित्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व वस्तू व्यवस्थित भाजल्या जातील बघा. माझ्याकडे पळी खूप छोटी आहे म्हणून याला मला खूप वेळ लागलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व वस्तूंवरती मी तेल टाकत गेलेली आहे आणि मिक्स करत गेलेली आहे बघा. खूप छान सुगंध दरवळतो आहे मसाल्यांचा मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. आणि ते लोणचं व्यवस्थित वर्षभरही टिकतं. आपण व्यवस्थित टापटीपणे लोणचं टाकलं की मग ते व्यवस्थितच बनवलं जातं आणि राहतं पण वर्षभर, टिकतं पण व्यवस्थित बघा. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वस्तूंवरती थोडं थोडं तेल टाकून या वस्तू भाजत चालायचं आहे. एका ताईने मला विचारलेलं होतं तर मीठ किती टाकायचं, पण त्यांनी प्रमाणच कैरीचं सांगितलं नाही, त्याच्यामुळे मी काही त्या विषयावर त्यांच्याशी बोललेले नाही आणि काही सांगितलेलं पण नाही. अशाच पद्धतीने हे लोणचं आपल्याला हा खार बनवून घ्यायचा आहे. खरं तर बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीचीच रेसिपी खूप छान असते आणि टिकायला पण वर्षभर व्यवस्थित टिकते. म्हणून केव्हा आपण लोणचं बनवायचं असलं तर पारंपरिक पद्धतीनेच तुम्ही लोणचं बनवा, खूप छान. तुम्ही अशाच पद्धतीने हे लोणचं बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल बघा. अशाच पद्धतीने हे सर्व वस्तू इथं मी तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने हे लोणचं जर करायचं असेल
तर ही पूर्ण रेसिपी तुम्ही फॉलो करा, तेव्हाच तुम्हाला ही रेसिपी कळणार आहे. अर्ध्यातनं ही रेसिपी तुम्हाला बिलकुल कळणार नाही, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला ही रेसिपी समजणार आहे. बघा, अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व वस्तूंवरती हे गरम तेल टाकत चलायचं आहे आणि ह्या वस्तू भाजत चलायच्या आहेत. इतका छान सुगंध सुटलेला आहे, हे भाजताना खूप छान मस्त सुगंध येतोय. सर्वीकडे हा सुगंध इतका छान दरवळून राहिला ना, काही विषयच नाही ह्या गोष्टीचा. खूप छान मस्त. बघा, सर्व वस्तूंवरती पहिले जे आपण भरड केलेली आहे सर्व वस्तूंची, त्या वस्तूंवरतीच आपल्याला तेल टाकायचं आहे. हे उकळतं आणि थोडं थंड झाल्यावरती मग आपल्याला चटणीवरती हे तेल टाकायचं आहे, जेणेकरून चटणी जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपण हे तेल चटणीवरती टाकून घेणार आहोत थोडं थोडं करून, आणि मग याला आलटीपलटी पण करत राहायचं आहे. जेव्हा आपण ह्या चटणीवरती तेल टाकू तेव्हा याला आलटीपलटी करत राहायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या चटणीवरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने ही चटणी आपल्याला आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून ही चटणी जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आता हे सर्व इथं हा खार मी तयार करून घेतलेला आहे जवळपास. आता एका चमचीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे. एकत्र गेल्यानंतर याला आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. बघा, अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला फॉलो करायची आहे. बघा, चटणीवरती इथं तेल टाकून झालेलं आहे, आलटीपलटी करून झालेलं आहे. आता जे उरलेलं तेल आहे ते परत हे परातीमध्ये या वस्तूंवर टाकून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर याला 2 ते 5 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. राहिल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व वस्तू मिक्स करत चालायचं आहे. बघा, खूप छान मस्त आज खूप छान लोणचं जमणार आहे. मस्त इतका सुगंध दरवळतोय ह्या वस्तूंचा, तुम्हाला काय सांगू. मस्त अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा. या खारमध्ये जास्त करून तेलाचं प्रमाण जास्त ठेवावं. तेलाचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर लोणचं कधीच खराब होत नाही. बघा, अशा पद्धतीने हे सर्व साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला 15 ते 20 मिनटं थंड करून घ्यायचं आहे, कारण आपण त्याच्यावर उकळतं तेल टाकलेलं राहतं म्हणून ते खूप गरम झालेलं असतं, म्हणून त्याला पहिले गार होऊ द्यायचं आहे. नंतरच मग आपल्याला खारामध्ये ह्या कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. बघा, अशा पद्धतीने इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण खारामध्ये जास्त राहिलं तर लोणचं कधीच खराब होत नाही. तुम्ही फक्त तेलाचं प्रमाण जास्त ठेवा. बघा, अशा पद्धतीने हे सर्व खार तयार करून घेतलेलं आहे. मस्तपैकी खूप सुगंध दरवळलेला आहे छानपैकी. बघा, अशाच पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली इथं. आता या खारला थंड होऊ द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हा खार इथं जवळपास थंड झालेला आहे. थंड झाल्यावरती आपल्याला एका बरणीमध्ये या खारला टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हा खार मी तयार करून घेतलेला आहे छानपैकी. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा.